जी प्रचार रॅली झाली त्याबद्दल लोकांचा कसा प्रतिसाद आहे याबद्दल थोडं सांगा, आणि आपण या क्षेत्राकडे आपल्याला का वाटलं की आपण ही निवडणूक लढवावी याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. सोलापूर दक्षिणची सर्वसामान्य जनता हाच माझा पक्ष म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. मला निवडणूक आयोगाकडून CCTV चिन्ह मिळालेलं आहे. माझं चिन्ह हे मतदान मशीन क्रमांक 2 वरील शेवटचं चिन्ह आहे आणि मी ताकदीनं आता प्रचार करत आहे. जवळपास जुळे सोलापूर भागात माझ्या आत्तापर्यंत 5 पदयात्रा झालेल्या आहेत. तसेच ग्रामीण भागामध्ये माझ्या सर्व गावामध्ये मी जाऊन आता प्राथमिक स्वरूपात मी माझा प्रचार केलेला आहे आणि मी घर टू घर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज जी माझी पदयात्रा झाली RTO भागामध्ये जाई-जुई नगरमध्ये, त्याला प्रचंड मोठा स्थानिक युवकांचा पाठिंबा मिळाला, प्रतिसाद मिळाला आणि आता मी प्रचारामध्ये एक सर्व जनतेला एवढंच आवाहन करत आहे की 24 तास उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी आपल्याला जर पाहिजे असेल तर मला आपण ताकद द्यावी. गेल्या 19 वर्षापासून मी प्रशासकीय काम मंत्रालयात करत आहे, विधान भवनात करत आहे. मला या कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. जर मला या जनतेने बहुमताने निवडून दिलं तर मी येणाऱ्या नागपूर अधिवेशन जे पुढील 15 दिवसात सुरू होईल त्या नवीन अधिवेशन, नवीन आमदार तिथे येतील, त्याच्यामध्ये सर्वात मोठी कामगिरी मी करून दाखवेन आणि मतदारसंघातील सगळे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. तसेच माझा मेन मुख्य उद्देश या भागात जुळे सोलापूर येथे जगद्गुरू महात्मा बसवेश्वर साहेबांचं, आमच्या महाराजांचं स्मारक बांधणे आणि कैलासवासी आनंदराव देवकते साहेबांचं स्मारक बांधणे हे आहे. तसेच हद्दवाड भागाचा विकास झालेला नाही आहे. इथे रस्ते नाही आहेत, पाणी नाही आहे, वीज नाही आहे नीट व्यवस्थित. तर हद्दवाड भागाचा विकास करणे, तसेच शेतकऱ्यांना जी काही वीज आता नियमित मिळत नाही तर ती वीज आपण नियमित मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच या भागात बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. इथले तरुण पुण्याकडे स्थलांतर करत आहेत. 10 पैकी 8 लोक पुण्याकडे जात आहेत आणि तिथे उदरनिर्वाह करत आहेत. तर माझं एवढंच असेल की दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि काही MIDC आपल्याला स्थापन करता येईल, काही नवीन MIDC नवीन मंजूर करता येईल का हे मी पाहणार आहे. आणि इथे गोरगरीब जनतेला, कष्टकरी महिलांना, इथे स्थानिक महिलांना आपल्याला घरी बसून काम काय देता येईल का हे पाहणार आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि जनतेला आव्हान करतो की 20 तारखेला जे काही आता निवडणूक होणार आहे तिथे माझ्या CCTV कॅमेरा समोरील बटन दाबून आपण विजयी करा. मी जनतेला 24 तास वेळ देणारा आणि सर्व कामे 100% पूर्ण करणारा आणि इथल्या जनतेला सन्मानाने वागणारा लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यात सर्वश्रुत होईल एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद.